बॅट्समॅन पण अमर. चला सलामीची जोडी बदलली आता. आपण पाहतोय सलामीच्या जोडीला केतन आणि अमर, म्हणजे सतीशला मागे ठेवले पण अमर आपण पाहतो मैदानात असेल. म्हणजे एक डावखुरा फलंदाज मैदानात पाहिजे या हिशोबाने आपण पाहतोय. तर जरूर आपण पाहतोय आयोजकांनी घोषित केलेत का एकच एंड या ठिकाणी वापर केला जाईल. एक एंड वापर केला जाईल. जो स्टेजच्या साईडने आपण पाहतोय, स्टेजच्या उजव्या साईडचा जो टावर आहे त्या टावर एंडने आपण पाहतोय 3 षटकं या ठिकाणी फेकले जातील. कारण 2 गोष्टी याच्याने साध्य होतील सर. एक का त्या साईडला आपल्याला पाहतोय जे बॉल जाणार रात्रीचे ते भेटणार नाही. इथे समोर प्रेक्षक आहेत, त्याचा पुरेपूर फायदा आणि प्रेक्षकांनाही मजा येईल. समोर त्यांना बॅटिंग करताना दिसतील खेळाडू. हा अजय सर. सर खरोखर आहे, कारण पुढच्या स्टँड 2.5 वाले तरी खचाखच भरलेला आहे. कॅमेरामॅन जरा त्या टेकडीच्या इथून थोडंसं कॅमेरा आपण थोडंसं फिरवा. जे आपले प्रेक्षक त्या ठिकाणी त्यांना जरा कॅप्चर करा थोडंसं. आमचे सर्व प्रेक्षक मायबाप धूम मध्ये घ्या. हा बघा, जरूर आपण पाहतो जे प्रेक्षक मायबाप टेकडीवरती बसले त्यांचं मनापासून धन्यवाद करूया. स्टँड खचाखच भरला. एक प्रेक्षक तर एकदम कोपऱ्यामध्ये बसलाय, कोण वालीच नाही अशा पद्धतीने पाहतोय. आरामात मॅचचा आनंद घेतो. स्टँड आपण पाहतोय भरले गेलेले आहेत सर्व. आपण पाहतोय वाकदचे सर्व प्रेक्षक मायबाप, आमचे प्रतिमेश, शंकर बाबा माली, शरद वाघमारे, विशाल वाघमारे खऱ्या अर्थाने मॅचचा आनंद घेतात. आणि शंकर बाबा माली यांनी सांगितलं मला मैदानाच्या स्टेजपेक्षा ना मैदानावरून सामने पाहायला खूप आवडतात आणि ते मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. चला मॅच ऑन होईल. 3 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. प्रति इनिंग 3 षटकं. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती, पॉवर प्लेचं पहिलं षटक हर्षल गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पिता पुत्र या मैदानावरती एकत्रित खेळत असताना दिनेश मेहतर यांचे सुपुत्र बंटी मेहतर या मैदानावरती आपण पाहतो. चांगली कामगिरी आतापर्यंत त्याची पाहिली गेली. अमरचा साठी पहिला चेंडू होता आणि इथं पॅडल गेलंय. जो चेंडू थांबला पाहिजे होता त्या ठिकाणी चुकीचा क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतो आणि 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. जरूर लेग बाईच्या 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धावा जिथे धाव येणं कामा नव्हती तिथे 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आला. पहिला चेंडू लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा या ते पाहिल्या गेल्यात. हर्षल मोगे आपण पाहतोय मैदानावरती. आज आपण पाहिलं अमरला बॅटच्या साहाय्याने एवढं काही करता आलं नाही आपल्या संघासाठी. तर सलगचा 3रा सामना पुन्हा एकदा सलामीला. त्याच्यासोबत जो सतीश होता त्याला थांबवलंय आणि केतन या 3 षटकाच्या इनिंगसाठी मैदानात सरसावलाय. आणखीन एक सुंदर चेंडू. डावखुऱ्याचा फलंदाज अमर राणेला आज आपण पाहतोय एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता मागच्या सामन्यामध्ये. त्यानंतर त्याला आत्ताही आपण पाहतो अजूनही आपल्या संघासाठी जे योगदान पाहिजे ते योगदान देता आलं नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. ऑफिशियल मयूर मार्के सर आणि हरीश कराले सर यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. चांगले डिसिजन आजच्या रात्री त्यांच्या माध्यमातून पाहिले आहे. त्यानंतर आमचे 3रं पंच म्हणजे ज्यांनी सुरेख कामगिरी केली आमचे भगवान दादा दलवी यांचेही मनापासून गोडगोड कौतुक. 3ऱ्या पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुरेख. त्याचबरोबर आमचे स्कोरर विवेक वैखरे आणि त्याचबरोबर गुड्डू दलवी यांनी सुरेख स्कोरिंगची कामगिरी पार पडली. केटीसीला इव्हेंटची संपूर्ण टीम ऑपरेटर रूम मध्ये आम्ही पाहिलं गेलं
निशी, प्रतिमेश कांबरी, जितेश कांबरी, तिघे ऑपरेटर कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहिलं गेलं. गणेश, धनंजय मिरकुटे, आर्यन धुले आणि सूरज मिनमिने, एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली गेली. मनापासून धन्यवाद. वरती चेंडू बॅट चिकाडा, शॉर्ट टर्मिनला शतरक्षक होता, चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी पाहतोय झेल ड्रॉप. हे एक एक धाव खूप महत्वाची ठरेल. आपण पाहतो दुसऱ्या इनिंगला घातक ठरू शकते. धावसंख्या स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. खाड्याचा पाडाने दोन्ही मॅच मध्ये धावा डिफेन्स केला आणि परत एकदा मालेगावने टॉस जिंकून देखील आता बॅटिंगची संधी त्यांना आलेली आहे. म्हणजे लक आहे आज खरं तर. तीनही वाला बॅटिंग खाड्याचा पाडा या स्पर्धेमध्ये करतोय. कट केला चेंडूला, स्पेअरकट चांगला होता. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक चेंडूचा पाठला करतोय. पुन्हा फंबल पाहिलं गेलं. दुसरी धाव पूर्ण होते या ठिकाणी पाहतोय. तिसरी धाव या दरम्यान पूर्ण गेलेली. केतन आणि अमर खऱ्या आता सुरेखरित्या धावले अजय सर. धावा ज्या पद्धतीने पाहितो तिसरी धाव या ठिकाणी पाहिली गेली. स्क्वेअर कट सुरेख होता. देखना फटका होता. हात खोलण्याचा मोका होता आणि तिथे 3 धावा अमरने इथे वसूल केल्या. धावसंख्या 7 या आकड्यावरती. खाड्यापाडला टीमला माहिती आहे की आज बॉलिंग अटॅक चांगला राहिलाय. त्यामुळे जेवढ्या धावा होतील तेवढ्या संघासाठी अत्यंत फायदेशीर असणार आणि तशीच बॅटिंग करतायत दोन बॅटर. हर्षल पुन्हा एकदा तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. किटेसाठी ओरपी चेंडू होता. ओळखला चेंडूला. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं इथे चांगलं क्षेत्ररक्षण बंडी जरूर करत होता. तिथून चेंडू निघाला. चेंडू पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4. चौकार ठोक दे.
त्याला पाहिजे फायदेशीर फलंदाजी अमरच्याकडून आता पाहतो या इनिंग मध्ये पाहिली जाते. उर्फी चेंडू एक धाव आपण पाहतो लॉंग ऑन झोन मध्ये या ठिकाणी घेतली जाते. बंटी त्या ठिकाणी पोहोचलाय. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा चित्ते चपल्याने अर्ध्याच्या गतीने घेतले. बघा अशी जर बॅटिंग केली अमर शेवट परत राहिला तर संघाचा स्कोर जो आहे धावसंख्या 50 प्लस होऊ शकते. कारण अमर सध्या त्याला अमरला आता सूर गवसलाय. इथे पाहतो फलंदाज केतन या ठिकाणी आपण पाहत होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती पहिला झटका आपण पाहायला गेला. केतन बाद झाला. आता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू जर मैदानात पोहोचवला तर खूप बरं होईल. मॅच बॉल आहे तो दादांनो जे बसलेत बघा आमचे पहिलाच इकडून पहिले मॅच बॉल आहे. जर मैदानात पोहोचवलं तर अति उत्तम होईल. ओ लारा फ्लॅन कप मॅच बॉल आहे. जर पोहोचवलं तर खूप सुरेख होईल. यस धन्यवाद थँक्यू सर. मॅच बॉल आलाय सर. 19 जवळ स्कोर कार्ड वरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात आपण धावसंख्या पाहतो आणि ज्याची आतुरतेने वाट पाहत होते जे खड्याच्या बड्याचे पाठीराखे आहेत आणि समीर राणे हे जे बोलत होते का विकेट पडला तर साईल येईल, तो साईल आता मैदानात आलाय. हा आणि बरीच वर्ष आपण पाहतोय टुर्नामेंट कोणाची पण असून दे खड्याच्या बड्या टीमचा भक्कम पाठीराखा एकच तो म्हणजे समीर राणे. सर आता जेवढे वर्ष समीर क्रिकेटला जाईल ना तेवढ्या वर्ष कोचच्या भूमिकेत कॉन्ट्रॅक्ट काढाचा पाड्याने केलेलं आहे. समीर कोच यांच्या भूमिकेत असे नागेश दिघेंचं लक्ष लागलंय. कोचची भूमिका नेहमी पार पाडतात ते सुद्धा ॲज अ प्लेअर म्हणून. जाऊया मॅचकडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. अमर राणे आपण पाहतो स्ट्राईकला आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आर्यन. शफलून केल्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला या ठिकाणी. इथे माघारी परतावा लागेल. विकेट आपण पाहतो या ठिकाणी अमरचा. एकोणीस धावा धाव फलकावतील. त्याच्यामध्ये एकट्या 11 धावा 19 धावेमध्ये अमरच्या आहेत आणि त्याआधी 10 चेंडू फक्त अमर खेळलाय. 10 चेंडू 19 धावा आपण पाहतोय. 19 धावा पाहिला गेला 10 चेंडू 11 धावांची खेळली इनिंग अमरने आपण पाहतो संघासाठी. 19 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात या धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वाईट चेंडू एक धावा अतिरिक्त आपण पाहतो स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. धावसंख्या 20. इथून आपण पाहतोय 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला चेंडू आर्यन चांगली गोलंदाजी करतो. युवा गोलंदाज आहे मालेगाव टीम कडून संघाटे सुरेख आणि या मालेगाव टीमलाही माहिती आहे ऑपोजिट टीम कडे चांगले गोलंदाज आहेत. जर या ठिकाणी त्यांना तुम्ही चांगल्या कमी स्कोर वरती थांबवला तो टार्गेट तुमच्यासाठी सोपा असेल. तुमच्या फलंदाज किती धावा करू शकतात तेवढ्याच धावा तुम्हाला खर्च कराव्या लागतील. आणि इकडे विचार असेल खालीच्या टीमचा आपल्या गोलंदाजांना पुरेशा धावा किती पाहिजेत
किती धावा आपले गोलंदाज वाचू शकतात यावरती आपण पाहतो त्या पद्धतीने बॅटिंग करावं लागेल. एकदा वाईटची या ठिकाणी आली तर संख्या 21 दोन गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. दोन वाईटच्या धावा एक्स्ट्रा आपण या ठिकाणी पाहिल्या. 4 चेंडू चांगला चेंडू आहे का नाही पुन्हा एकदा खराब मारा. वाईट चेंडू स्वेर मला एक्स्ट्रा धाव. तिसरी वाईटची धाव फलकावरती गेली. या धावा खूप महत्वाच्या ठरतील अजय सर. नेक्स्ट इनिंगला अजय सर या एक एक धावा आहेत ना घातक ठरू शकतात. सध्या कर्जत तालुक्यामध्ये आम्ही पाहिलं गेलं ज्या पॅनल्टीच्या धावा भेटल्यात 2-3 संघ पॅनल्टी मुले हारलेत. 2 बॉल झालेत टोटल 5 टाकले त्यामधले 2 वाईट आणि 3 वाईट आणि 2 चेंडू आपण पाहतोय जे फेर होते. चांगल्या पद्धतीने चेंडू आपण पाहिले गेले. चला हरियन तयार. साहिल साठी आपण पाहतो पुढचा चेंडू असेल. एक दबाव असेल एक चांगला खेळाडू साहिल आर्यन कशा प्रकारे गोलंदाजी करेल साहिलच्या समोर ते पाहावंच लागेल. फुलटॉ चेंडू फुल लेनचा चेंडू आपण पाहतोय इथे पाठ आणि आपण पाहिलं गेलं ज्या पद्धतीने चेंडू आला साहिलचा क्षेत्ररक्षण करत असताना फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजच्या हाताला चेंडू स्पर्श झाला आणि तो चेंडू जाऊन त्या एसटी वरती आदळला. याला बोलतात दादा देवाची कृपा मावर ओल्यांना पोचतोय समी. विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर आपण लाजो आपण पाहतो फॉलो थ्रू मध्ये चेंडू त्याच्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न कसा बॅटला आपण पाहतोय हाताला स्पर्श झाला आणि तो थेट नॉन स्ट्राईकच्या इष्ट होत्या. त्याला नशीब खराब आपण पाहतो आणि गुड लक असेल गोलंदाजासाठी. प्रवीण खाडे आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला प्रवीण दिघे 22. टॉस केलाय चेंडूला. आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय एसटी रक्षक हर्षल त्या ठिकाणी पोहोचलाय. आणखीन एक विकेटचं बटन हर्षल मोगे आपण पाहतो त्या ठिकाणी आहेत. अर्जुन मोगे यांचे आपण पाहतोय सुपुत्र दोघेही पिता पुत्र या ठिकाणी खेळत असताना आज आपण पाहायला गेलो दिनेश मेहतर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगले खेळाडू आहेत संघाला प्रोत्साहित करतात. त्यांच्या सोबत आपण पाहतो अनेक नामवंत खेळाडू आहेत जे संघाची पाठीराखी आपण पाहतोय त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टेकडीवरती बसून मॅचचा आनंद त्या ठिकाणी घेतात. दिनेश मेहतर आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी वर्ग त्या ठिकाणी आहेत. स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. नवीन फलंदाज जयेशला आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 सामन्यामध्ये 1 डाऊनला गेला होता. जो सलामीला गेला होता सतीश अजूनही मैदानात रवाना झाला नाही. दूरवर चेंडू वाईट चेंडू आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. इथे पाहतो अतिरिक्त चेंडूचा भरणा अतिरिक्त धावा आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती जर आर्यनचा विचार केला आणि इनिंगचा विचार केला आता परत जर आपण गोलंदाजीचा विचार केला तर 4 चेंडू 4 आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू म्हणजे अर्थात आपण पाहतोय एक्स्ट्रा धावा इथे पाहिल्या गेल्या तर 7 धावा एक्स्ट्रा आणि पुन्हा एकदा पोचला होता त्या ठिकाणी एसटी रक्षक. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतात कारण जयेशने मारलेला फटका होता. 3 धाव्याने स्कोर कार्ड 26. एक चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतो.
26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इनिंग ब्रेक मध्ये समीर राणे यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत. जरूर इनिंग ब्रेक मध्ये समीर राणे जोडले जातील आमच्या सोबत. इथे लेग बायची एक धाव, एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 27-28 धावांचं लक्ष असेल. 9च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील या कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव टीमला. या 28 धावा बनवायला असतील. जाऊया आपण मायक्रोफोन होती अजय डारे सर सोबत असतील आणि ती मुलाखत घेतील. समीर राणे यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत. आजची स्पर्धा आणि तुमचा संघ पहिली क्वार्टर फायनल खेळतो या ठिकाणी. कानावरचे काय वाकाचे आयोजन चांगले आहे. आम्हाला खेळाची संधी भेटली म्हणून आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. हे होते समीर राणे. त्यांनी खऱ्या अर्थाने आयोजनाचं भरभरून कौतुक केलं. ते म्हणतात मी बोलत नाही जास्त, पण आयोजन हे खूप सुरेख आहे. त्यांचंही मनापासून गोड कौतुक करूया. समीर राणे म्हणजे गौतम गंभीर आहेत. फार कमी बोलतात पण संघाच्या कामगिरीकडे लक्ष असतं. 3 ओव्हर 27चं टार्गेट आहे. मालेगाव बी खाडाचा बाडा संघाने 28चं टार्गेट दिले. 3 ओव्हरमध्ये 27 झाल्यात. आता गोलंदाजांकडे लक्ष असेल. साहिल खाडे जो 2 मॅचमध्ये 6 विकेट त्याने घेतलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 4, दुसऱ्या मॅचमध्ये 2 आणि त्याच्या ओव्हरमध्ये जर का सुरुवातीला त्याने कमी धावा आणि विकेट घेतल्या तर विकेट टेकिंग ओव्हर खाडाचा बाडा संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. आणि दुसरीकडे मालेगाव बी संघाला लक्ष 3 ओव्हरमध्ये 28 आहे. धावा कमी वाटतायत आणि ही ट्रॉफी कदाचित या 28 धावांनी मालेगाव ब कडे जाऊ शकेल. खाडाचा पाडाही तेवढ्या ताकदीने उतरलाय. बॉलिंग अटॅक ज्या टीमचा पॉवरफुल राहिलाय. 2 मॅच मध्ये लगातार धावा ज्यांनी डिफेन्स केल्यात तो खाड्याचा पाडा आहे. चला बॅट्समन हर्षल बंटी आपण आगेकूच करा आणि खाड्याचा पाडा जिंकणार की मालेगाव ब संघ जिंकणार. 3 ओव्हर 18 बॉल 28. बंटी आणि लवकर रेडी व्हा. समीर राणे खरं तर कोचच्या भूमिकेत आहेत. भरपूर त्यांची नजर या मॅचकडे होती. डीजे ऑपरेटर दीपक दुर्गे यांचे काम खूप छान आहे आणि येणारे 18 बॉल 28 आहेत. येणारे 18 बॉल. चला फिल्डिंग इथून सेट झालेले. बॅट्समन बंटी आणि बंटी लवकर चला, आपण इतका वेळ घेऊ नका. 18 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. चला लवकर. 3 वाजलेत, पहाटेचे 3 वाजलेत. ही गोष्ट लक्षात घ्या. चला दोन्ही बॅट्समन हर्षल आणि बंटी. साहिल खाडेच्या कामगिरीकडे लक्ष, विशेषतः ज्याने आज काय बॉलिंग टाकली. मेडन ओव्हर वाकाच्या स्पर्धेमध्ये आज कोणी टाकले असेल तर साहिलने. एका मॅच मध्ये 4 विकेट कोणी घेतले असतील तर साहिलने. आणि सध्या तरी टॉप विकेट टेकर बॉलर आहे. चला बॅट्समन लवकर फलंदाजी स्टान्स घ्या. 3 वाजलेत पहाटेचे. अजून 18 बॉलचा खेळ बाकी आणि 28चा टार्गेट. या सुंदर ट्रॉफीकडे दोन्ही संघाच्या खेळाडूंचं लक्ष लागलंय. टॉप 6 मध्ये जाणारा पहिला संघ कोण असेल. चमचमणाऱ्या चकाकणाऱ्या सुंदर ट्रॉफीज आणि या ट्रॉफीज वरती पहिला संघ जो ठरेल, जो टॉप 6 मध्ये धडक देईल. 18 बॉल 28चं टार्गेट. साहिल खाडे. साहिल खाडे आजच्या दिवसाचा मेडन ओव्हर टाकणारा बॉलर. दुसरीकडे बंटी 12 चेंडू मध्ये 39 रन्सची 1
एकट्याने वन साइड इनिंग खेळली होती पहिल्या मॅच मध्ये. म्हणजे एका बाजूला आजच्या रात्रीचा बेस्ट बॅटर आहे, त्याच्या विरोधात बेस्ट बॉलर आहे आणि पहिल्यावरतील हे द्वंद्व 18 बॉल 28 टार्गेट असताना साहिल खाडेची ओव्हर सुरू. 3-1. लेट्स प्ले. लेट्स बिगिन द क्वार्टर फायनल नंबर 1 आमदार ट्रॉफी 2026. साहिल खाडे टू बंटी. फर्स्ट बॉल. व्हेरी फर्स्ट बॉल काठी काढली. दांडी गुल. मेन विकेट. मेन बॅटर शून्यावरती आउट. गोल्डन डकचा शिकार. बंटीची विकेट. खतरनाक चेंडू होता. गोल्डन बॉल. गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो बंटी. साहिल खाडे आज कमाल केली या बॉलरने. प्रत्येक मॅच मध्ये विकेट कमावली आहे आणि विकेट कोणाची तर मालेगाव ब संघाच्या बंटीची, ज्याने एका मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 6 सिक्सर मारले होते. त्या बंटीची विकेट काढली आहे. आता किशोर भोईर दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आउट झाला. आता दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किशोर भोईर, ज्याने आजच्या रात्रीमध्ये 8 बॉल 23 ची इनिंग खेळली. आता तो वन डाऊनच्या भूमिकेत चालला. साहिल खाडे गोल्डन चेंडू त्याने टाकला, काठी काढली. आता 17 बॉल 28. लक्ष फार छोटं वाटतंय पण या गोलंदाजी समोर मात्र तो स्ट्रोक मारताना बंटी आउट झाला तर किशोर आलेले. साहिल खाडे खरं तर सुपरस्टार खाड्याचा पाडाचा, जो कर्जत टीम मध्ये देखील आता आवर्जून ज्या खेळाडूचा समावेश होतो असा खेळाडू. आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने अष्टपैलू कामगिरी करणारा पण त्याच्या समोर तितकाच अनुभवी कसलेला खेळाडू आहे तो किशोर भोईर मैदानाच्या आत. दुसरा बॉल. किशोर भोईरचा स्ट्रोक. वा, खेळाडूचे प्रयत्न भरपूर होते पण दुसऱ्या रन साठी फलंदाज देखील पुढे सरसावलेत. 2 धावा. जुन्या जाणत्या आणि फिल्डिंग किती भारी आहे बघा. 2 धावा वाचवल्यात त्या मात्र फिल्डरने. पण किशोर भोईरचा स्ट्रोक बघा. अनुभवी खेळाडू आल्यानंतर तुफान फॉर्म मध्ये असणाऱ्या साहिल खाडेला गॅप मधून हा चौकार काढला असता किशोरने. खतरनाक मॅच रंगती. 28 टार्गेट आहे. 2 बॉल 2 ने सुरुवात झाली धावसंख्येच्या चेसिंगला. साहिल वर्सेस किशोर भोईर. किशोरच्या बॅट मधून उंच मारलाय. नागेश दिघे उलट्या बाजूने धावलाय. कॅच ड्रॉप. अंदाज बांधताना थोडी मिस्टेक झाली. परत 2 धावा. बॅक टू बॅक दुहेरी. साहिल सुनील खाडे हा गोलंदाज, ज्याने आज आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना षटकारच मारू दिला नाही, चौकार सुद्धा मारू दिला नाही असा बॉलर. 3 बॉल 4. तिसऱ्या मॅच मध्ये क्वालिफायची मॅच खेळतो पण एकही बाउंड्री त्याने दिलेली नाहीये. रेकॉर्ड आहे एका स्पर्धेमध्ये कोणत्याही बॉलरने बाउंड्री दिलेली नाहीये. पण अजून 3 बॉल आहे. किशोर भोईर ऑन स्ट्राईक आहे साहिलच्या विरोधात. बॅट वरती मिड ऑन ला बीट करून चेंडू पुढे चाललाय. एकच धाव. 4 बॉल 7. 4 बॉल 5. 4 बॉल 5. समीर राणे यांची टाळी म्हणजे किमान आवाज नेरळ पर्यंत जाईल. 4 बॉल 5. चेअरअप करणारा असा सपोर्टर पाहिजे. कैलास वैखरे, भगवान दळवी, जॉन्टी अण्णा सगळे खरं तर अशा सपोर्टरची दाद देत आहेत. 4 बॉल 5. हर्षलचा हा स्ट्रोक मिड ऑफ मधून काढला चेंडू लॉंग ऑफ कडे. दुसऱ्या डाव्याचे एफर्ट्स करा फिल्डिंग. दुसऱ्याने कव्हर केलं तोपर्यंत धावा मिळतील 2. धावा पोहोचल्यात तर 7. 28 टार्गेट आहे. 5 बॉल मध्ये 7 आल्यात. प्रत्येक बॉल वरती रन्स आता घेतले. सिंगल डबल वरती फोकस केलंय. साहिलच्या ओव्हर मध्ये थांबवायचंय, थांबून खेळायचंय ही प्लॅनिंग आहे मालेगाव बी संघाची आणि धावा आल्यात तर 7. शेवटचा बॉल आहे साहिल खाडेचा. हर्षल या संघाचा गोल्डन टच मध्ये असणारा प्लेयर. लास्ट बॉल साहिल खाडेचा. षटक क्रमांक 1. धावा दिल्या साहिल खाडेने. विकेट घेतली 1. धावा दिल्या 7. 12 चेंडू. खाड्याचा बाडा संघाला धावा वाचवायचे 21. 12 बॉल 21 ची गरज आहे मालेगाव ब संघाला. बारा बॉल 21. चेसिंग करत असताना खरं तर पहाटेच्या वेळी
फलंदाजांना देखील थोडी टफ लेवल असते. आता 12 बॉल 21 आहे. हरेश आलाय. आजच्या रात्रीमध्ये हरेशने देखील साहिल खाडेला जी बॉलिंग मध्ये साथ दिली. टीमच्या 2 प्रमुख गोलंदाजांनी आजची रात्र गाजवली, हरेश आणि साहिलने. आता जबाबदारी साहिलकडे आणि हर्षल मैदानाच्या आतमध्ये आणि किशोर भोईर. किशोरने धावांची सुरुवात केली आणि त्याला माहिती आहे की जर का आपण सिंगल डबल चुकीच्या चेंडूवरती बाउंड्री आली तर मॅच बनेल. 12 बॉल 21. आमदार ट्रॉफी 2026 वाकसची स्पर्धा पहिली क्वार्टर फायनल मॅच. किशोर भोईरच्या बॅटमधून ऑन साइडला मिड विकेट कडे एकच सिंगल. 11 बॉल 20. प्रत्येक बॉल वरती मॅचचं इक्वेशन बदलतं आणि प्रत्येक धाव मालेगाव बी संघाला या ट्रॉफीकडे घेऊन जाते. तर प्रत्येक डॉट बॉल किंवा विकेट खाड्याचा पाडाला या ट्रॉफीकडे घेऊन जाईल. 11 बॉल 20. अशक्य गोष्टी शक्य कराव्या लागतील कारण सामना हा ट्रॉफी जिंकणार आहे, आमदार ट्रॉफी जिंकणार आहे. वेगवान बॉल टाकला हरेशने. डॉट बॉल. अपेक्षित चेंडू आणि अपेक्षित बॉलिंग करतोय तो हरेश. 10 बॉल 20 ची आता गरज आहे. 10 बॉल 20. समीर यांच्याकडे जेव्हा संदीप गायकवाड यांनी प्रश्न विचारला शब्द निघत नव्हते, पण कोचच्या भूमिकेत जेव्हा ते असतात ना तेव्हा माईकचा आवाजही फिका पडेल. 10 बॉल 20 ची गरज आहे. वेगवान बॉल हरेशचा. परत एकदा हर्षल साठी बॅक टू बॅक डॉट बॉल. 9 बॉल आता धावा पाहिजेत 20. 9 बॉल 20. हाईट होती बॉलवर. हर्षलचा हा स्ट्रोक. किशोरकडे स्ट्राईक सोपवली, स्ट्राईक रोटेट केली. 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. किशोर भोईरने जर का आता बॅटिंग केली ना तरच मॅच मध्ये तो धावांचा पल्ला कमी करता येईल कारण 8 बॉल 19. 1 फॉर दी ओव्हर देण्यात आलाय पंचांकडून. बॉलर्स साठी खरं तरी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. 8 बॉल 19. 2 बॉल आहेत या ओव्हरच्या. ज्या 2 बॉल वरती रन्स हव्यात. लास्ट ओव्हर पर्यंत या मॅचचा थरार. आमदार ट्रॉफी 2026 वाकसच्या स्पर्धेचा थरार पहिल्या रात्रीचा. किशोर साठी हा बॉल विकेट किपर कडे. डॉट बॉल आलाय. वेल बॉल टाकलाय तो मात्र हरेशने. गुड बॉलिंग. 7 बॉल 19. पहिल्या ओव्हर मध्ये 7 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा आल्या फक्त 2. अजूनही 19 आहे. हरेशच्या विरोधात किशोर भोईर समोर ठेवला होता. पंचांचा निर्णय आला. व्हाईट बॉल. बाहेर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. एक रन आली. 7 बॉल 18. 7 बॉल 18. इथून एक बॉल महत्वाचा आहे. खरं तर जसे स्निकोमीटर असतात क्रिकेटच्या मैदानावर, हॉकाय कॅमेरा असतात, तशा कोचच्या बाजूला आता एक कॅमेरा मी एक माईक सेट केलाय. किशोरचा हा स्ट्रोक आलाय. एका सिंगल साठी एफर्ट्स आहेत आणि येणारे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 17. 6 बॉल 17. धावांची गरज आहे. जर का खाड्याचा पाडा हा संघ जिंकला तर कोचने दिलेल्या माहितीनुसार, समीर राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार की प्रॅक्टिस फार कमी करतो खाड्याचा वाडा संघ, तरी देखील मैदानावरती दिलेरीने आणि हिमतीने खेळतो. पूर्ण दिवस खरं तर कामात व्यवसायात बिझी असतात. पण आता 6 बॉल 17 शेवटच्या ओव्हर मध्ये. पहिला बॉल. गोलंदाज आलाय. पहिला डॉट आलाय. 5 बॉल 17. किशोर भोईरच्या बॅटला बॉल लागत नाहीये आणि ही सिच्युएशन सध्या बॉलर्स कडे. 5 बॉल 17.
सामना जिंकला तर कदाचित खाड्याचा पाड्याचा कोट काढूनच जाईल. किशोरच्या बॅट मधून ऑन साइडला खेचलाय, पुल शॉट, पॉवरफुल, टेपावरती मारलाय षटकार. धावांचा डोंगर आता येईल. चार बॉल 11. जर का किशोर भोईरचा आता सिक्सर आला तर मॅच मध्ये परत एकदा ट्विस्ट निर्माण होईल. प्रत्येक पाठीराख्याला एकेका बॉल नंतर मॅच मध्ये थोडी टेन्शन वाली स्थिती आहे. किशोर पुढे आला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शरीराला लागला. 1 रन साठी ट्राय आणि 1 रन मिळाले लेग बायची. 3 बॉल आता 10 धावा. 3 बॉल 10. खाड्याचा पाडा जिंकणार की मालेगाव बी टीम जिंकणार? 3 बॉल 10. सस्पेन्स कायम आहे. थ्रिलिंग मॅच. खाड्याचा पाड्याचे कोच अत्यंत शांत झालेले समीर राणे. 3 बॉल 10. अंडर प्रेशर दोन्ही टीम आहेत आणि हा महत्वाचा चेंडू आहे. गोलंदाज सतीशचा. 3-10. हर्षल साठी हा चेंडू. 1 रन साठी परत एकदा फलंदाज पोहोचले. 2 चेंडू आणि 9 धावा. 2 बॉल 9. आता सिक्सर हवाय, मस्ट नीडेड सिक्सर. आणि हा चेंडू सतीशचा. किशोर भोईर समोर. दोघांच्या हातात आपापल्या टीमचा विजय. 2 बॉल 9. सिक्सर मारणंच आहे, चौकार मारणं आहे. दोन्ही पैकी काही जरी आलं तर सामना जिवंत राहील. सतीशचा बॉल. मॅच डिसायडर बॉल. किशोर भोईरचा शॉट, टप्पा आणि त्यानंतर चेंडू अडवलाय. 1 धाव आणि आता मॅच आले 1 बॉल 8. 1 बॉल 8. क्वालिफाय मॅच मध्ये पडली खाड्याचा पाडा आणि मालेगाव ब ची गाठ. आता हे सामना आला 1 बॉल 8. जर का लीगल बॉल टाकला तर मात्र विजयावरती, या ट्रॉफीवरती नाव कोरेल खाड्याचा पाडा. बघायचं सतीशचा हा शेवटचा बॉल. 1 बॉल 8 आणि जिंकलाय संघ खाड्याचा पाडा. दुसऱ्या क्रमांकाची ओव्हर टाकली. अवघ्या धावा दिल्या त्या 4. तो हरेश ठरलाय या क्वालिफाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हरेश आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी अभिनंदन. पहिल्या रात्रीचा विजेता संघ ठरलाय. टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचलाय JS खाड्याचा पाडा. अभिनंदन खाड्याचा पाडा. हरेशला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊ. हरेशला विनंती कर, हरेश आपण लवकर या. धावत या. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्याला दिली जाईल. मी जॉन्टी अण्णांना विनंती करेल, जॉन्टी दळवी यांना विनंती करेल की शेवटची क्वालिफाय मॅचची मॅन ऑफ द मॅच हरेश या बॉलरला आपण द्यावी. 3ही मॅच सातत्याने त्याने बॉलिंग केली.